हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। आजच्या नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे। देवपूजा वगैरे उरकलेली आहे। आज राजविकाला टिफिनमध्ये काय देऊ हा प्रश्न पडला होता। मग म्हटलं 5 मिनिटात तयार होणारी साधी सोपे आपले बेसनची पोळी किंवा बेसनचे आपण जे धिरडे म्हणतो ते तिला मी टिफिनला देणार होते। मध्ये तिला कांदा कोथिंबीर वगैरे काही टाकलेले आवडत नाही। मग बेसिकच आपली हळद मीठ आणि थोडासा कांदा लसूण मसाला पिठामध्ये टाकला आणि तो व्यवस्थित पाणी टाकून असा मिक्स करून घेतला। पिठातल्या सगळ्या गाठी अशा हाताने छान अशा सोल करून, पीठ जास्त पातळी होता कामा नये, नाहीतर पोळी उलटत नाही। मग गॅसवरती तवा ठेवून थोडंसं तेल टाकून ते गरम होईपर्यंत वाट पाहिली। छान अशी बेसनची पोळी तिला टिफिनला दिलेली खूप आवडते। छान अशी मी तिला बेसनची पोळी करून दिली टिफिनला आणि ती आवडीने खाते। काही नाही, एकदम बेसिक आणि सोपी रेसिपी आहे। 5 मिनिटांमध्ये तयार होते, जास्त काही गरज नाही कोणत्याही गोष्टीची। इकडे तिची स्कूलला जाण्याची तयारी चालू होते, तोपर्यंत मला तिचा टिफिन बनवून रेडी करायचा होता। तुम्ही बघू शकता छान असं मी तिला हे झुणक्याची पोळी तयार केलेली आहे। दोन्ही साईडून भाजून घेतल्यानंतर ती अशा प्रकारे दिसेल। तोपर्यंत इकडे शराची जरा मस्ती चालू होती। दीदीला ती अभ्यास करून देत नव्हती। तिची सध्या एक्झाम चालू आहे। आज इंग्लिशची ओरल होती। तिचं पोयम वगैरे म्हणणं चालू होतं, तोपर्यंत मी इकडे तिचा टिफिन पॅक करत होते। त्यानंतर तिचं सगळं आवरून झाल्यानंतर ती मला दाखवत होती, मम्मा ही ID कार्ड आहे बघ। मग अशा प्रकारे तिने छान अशी पोयम मला बोलून दाखवली। शरूही कुतूहलाने बघत होती दीदी काय बोलतीये। मग तिने तिची बॅग पॅक करायला सुरुवात केली। तिला तिची बॅग पॅक करायला खूप आवडते। मला अजिबात सांगत नाही मम्मी कर म्हणून। इकडे शरा बाय 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 करत होती। तिचं वेगळंच चाललेलं असतं। चला मग तिची तयारी पूर्ण झाली आणि आता आम्ही शरा आणि मी तिला स्कूलमध्ये सोडायला चाललेलो आहोत। घरी आल्यानंतर थोडी कामे उरकल्यानंतर पाहिलं तर एक कपाटाचा एक पार्ट होता, तो खूप असा मेसी झाला होता। खूप पसारा पडलेला होता, सगळं अस्ताव्यस्त झालं होतं। मग म्हटलं चला आता आपण हे छान असं कपाट आवरून ठेवू। बघा मी आता हे छान असं आवरून ठेवलेलं आहे। कपाट वगैरे आपलं छान असं आवरल्यानंतर खूप छान वाटतं। मुलांची औषधे वगैरे अशीच पडली होती, ती पण मी छान असे ठेवले करून। जे काही खूप दिवसाची औषधे हे राहिली होती ती बाहेर काढून टाकून दिली। यानंतर घराची बेल वाजली तर बाहेर येऊन पाहते तर पार्सलवाला आला होता। 2 पार्सल आले होते। मग ते घेतले आणि त्याच्याबरोबर शरू अशी काही खेळत बसली होती। तेवढ्यात लक्षात आलं, अरे गुड्डूला शाळेतून आणायचं टायमिंग झालं। घड्याळाकडे बघितले तर 12ला 10 कमी होते। म्हटलं चला पटकन आम्ही आवरलो आणि तिला आणण्यासाठी निघालो। शाळा सुटल्यानंतर घरी येताना तिला रस्त्यामध्ये खाऊ हवा होता। मग एक कुरकुरे आणि लॉलीपॉप घेऊन आम्ही घराकडे निघालो। घरी आल्यानंतर म्हटलं चला पार्सल ओपन करू, काय आलंय ते पाहू, तुम्हालाही दाखवते। सध्या तरी मला बॅक पेनचा खूप इश्यू होतोय, तर मग त्यासाठी एक पॉश बेल्ट मागवला। पॉश्चर करेक्टर मिशोवरून हा मागवला आहे। बघूया, क्वालिटी तर छान आलेली आहे। एकदम सॉफ्ट असा कापड वगैरे आहे। कसा वापरायचा, काय कसा रिझल्ट येईल मी ते तुम्हाला सांगेनच नक्की, पण बेल्ट तर छान आला होता। मग आता मी म्हटलं चला आता दुसरं पार्सल जे आलेलं आहे ते ओपन करूया। तर त्याच्यामध्ये बघितलं तर ते फ्लिपकार्टवरून आलं होतं आणि त्याच्यामध्ये हे मी फ्रीजसाठी जे डबे असतात ते मागवले होते। डबे पाहिले तर छान आले होते, म्हणजे त्याची क्वालिटी वगैरे पण चांगली मला वाटली। आणि मी बघत होते किती आलेत, तर ते 6च्या क्वांटिटीमध्ये आलेले होते। बघा प्लास्टिक वगैरे त्याचं क्वालिटी खूपच छान अशी आली, मला तर आवडलेलं आहे।
एक किलो कोणतीही वस्तू बसेल एवढी त्याची कॅपॅसिटी होती. म्हणजे 1000 ग्रॅम कॅपॅसिटीचे हे डबे होते आणि ह्या जाळ्याही आल्या होत्या त्याच्यामध्ये. त्याची क्वालिटी छान होती. म्हणजे फ्रीजमध्ये आपण एखादी वस्तू ठेवली डब्यांमध्ये तर तिला पाणी सुटून खाली खराब होऊ नये त्यासाठी ह्या अशा जाळ्या होत्या. मला तर खूप आवडले आणि ते असे लांब असल्यामुळे फ्रीजमध्ये छान प्रकारे ते सेट होऊन बसतील, जागाही जास्त घेणार नाहीत. ठीक आहे, या 2 वस्तू तर मिशोवरून आल्या होत्या. मग गावावरून माझ्या आजीने म्हणजेच राजविकाच्या पणजीने हे चिक्कू पाठवून दिलेले होते. पिशवीमधून काढले पाहिले तर ते असे कच्चेच होते, पिकलेले नव्हते, पण आपल्या शेतातून आलेले होते. आणि त्यासोबतच भुईमुगाच्या ओल्या शेंगाही तिने पाठवून दिलेल्या होत्या. गावाकडून आलेल्या वस्तूची मजाच वेगळी असते. मग हे चिक्कू पिकण्यासाठी मी असे कपड्यामध्ये बांधून ठेवले. व्लॉग आवडला असला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.